मंडळी, मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज 6 अर्ज आल्यानं ही निवडणूक चांगलीच गाजणार हे नक्की झालं. एमसीएच्या कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक येत्या 12 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी पुन्हा अर्ज भरलाय आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडल्जी याही अध्यक्षपदाच्या शर्यतीत दाखल झाल्यात. पण त्याशिवाय भाजप आमदार प्रसाद लाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. निलेश भोसले आणि उन्मेष खानविलकर या दोघांनीही सचिव आणि संयुक्त सचिव या दोन्ही पदांसाठी आपापला अर्ज दाखल केलाय. आज एक संधी मुंबईच्या क्रिकेटला मोठं करण्याची, महिलांच्या क्रिकेटला वाढ करण्याची, मैदान क्रिकेटला न्याय देण्याची. मी दिवाळीच्या दिवसात माननीय शरद पवार साहेबांनाही भेटलो होतो. शरद पवार साहेबांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या कानावर घातलं होतं. देवेंद्रजींनाही भेटलो होतो, एकनाथ शिंदेनाही भेटलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की क्रिकेटच्या राजकारणात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये. माननीय शरद पवार साहेब, माननीय देवेंद्रजी हे देशातले फार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला आश्वस्त केलं नाही केलं हा विषय नाही आहे.